एवढा भयानक दुष्काळ असताना आमच्याकडे पाणी उपलब्ध आहे, पण ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे विहिरीचं पाणी उपसलं जात नाही, विहिरीचा गाळ काढला जात नाही। जोपर्यंत गाळ काढत नाही, जोपर्यंत गावात पाणी येत नाही, तोपर्यंत आम्ही इथून उठू शकत नाही। हे आम्ही पंचायत समितीमध्ये उपोषणाला बसलेलो आहे। यासाठी तुम्ही ग्रामपंचायतीकडे प्रशासनाकडे काय बरेच वेळा सांगितलं त्यांना की गाव बोलवा, तुम्ही विहिरीचं काम करा। आपल्या गावाला भगवंताने पाणी भरपूर दिलेलं आहे, फक्त गाळ काढा, तुम्ही 10 फूट विहीर कोरा, सगळ्या तिन्ही टाक्या पाण्याच्या फुल होतील। पण ग्रामपंचायत याच्या बाबतीत अजिबात दखल घेत नाही। प्रशासनाकडे, बीडीओकडे, तहसीलदारांकडे आम्ही आतापर्यंत काय ते सांगता, आम्ही बीडीओकडे दिले, प्रस्ताव दिलाय, टँकर मागणी केलेली आहे, पण इथं प्रत्यक्षात टँकरवाल्यांना आम्ही अधिकारी भेटले, आमच्याकडे प्रस्ताव झालेला नाही म्हणे अजून चिंचव्याचा। ग्रामपंचायतीचं दुर्लक्ष याच्यात। काय पुढची भूमिका आहे? पुढची भूमिका, आम्ही आमच्या गावामध्ये विहिरीचं काम केल्याशिवाय पाणी गावात सुटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणाला इथं बसणार आहे। शासनाने टँकर तयार आहे ते द्यायला, पण यांची मागणीच नाही ना, यांचं गावाकडे लक्ष नाही। पाणी असून भुके मरून राहिली। आदिवासी महिला दिवसभर काम करता, काम करून रात्रभर आपसांवरती पाणीवर बसतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।